एक 20 वर्षीय महिला रेल्वेने प्रवास करत होती आणि प्रवास करत असताना मोठ्या प्रमाणात ती थकली होती, दमली होती। पण मात्र रेल्वेमध्ये तिला जेवणासाठी काही मिळालं नाही, म्हणून ती परळी रेल्वे स्टेशनवर उतरली, कारण की त्या ठिकाणी तिला चांगलं जेवण मिळणार होतं। मग रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ती जवळच्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली आणि त्या ठिकाणी जेवण करू लागली। तेवढ्यात त्या महिलेच्या बाजूला त्याच परिसरामधली एक तृतीयपंथी व्यक्ती येऊन बसली आणि त्या महिलेला विचारू लागली की कुठं जायचं, काय जायचं, या ठिकाणी कसं काय आलात। तेव्हा त्या महिलेनं तिच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की ती प्रवासादरम्यान या ठिकाणी आलेले आहे, तिला हाताला काम नाही, काही नाही, पण मात्र कामाच्या शोधामध्ये ती आहे, असं ती 20 वर्षीय महिला त्या तृतीयपंथी व्यक्तीला सांगू लागली। आता त्या तृतीयपंथींनी सगळं नाव तिचं ऐकून घेतलं आणि सांगितलं, काहीही चिंता करू नको, काही काळजी करू नको, माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि ते चांगले पैसेसुद्धा देतील आणि राहण्याची व्यवस्थासुद्धा उत्तम आहे, असं म्हणून त्या महिलेला विश्वासात घेतलं आणि त्या तृतीयपंथीचे जे साथीदार आहेत, जोडीदार आहेत, यांना फोन केला आणि दोघा जणांना त्या ठिकाणी बोलून घेतलं। आता दोघं जण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या 20 वर्षीय महिलेला त्यांनी घेतलं आणि मोटरसायकलवर घेऊन जवळच्या एका परिसरामध्ये गेले, रूमवर नेलं आणि त्या महिलेसोबत तिघा जणांनी बारीबारीनं नको ते कृत्य केलं आणि बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील परळीमधल्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे, कारण की अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे मुंबईहून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या एका 20 वर्षीय महिलेपासून। एक महिला मुंबईमध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी घरगुती काम, घरातली साफसफाई किंवा इतर कामं करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती आणि उदरनिर्वाह करत असताना ती मुंबईहून हैदराबादच्या दिशेने निघाली होती, कारण की तिचं मूळ गाव हैदराबादमध्ये होतं आणि ती त्या ठिकाणी निघाली होती। मग त्या ठिकाणी निघाली असताच वाटेमध्येच तिला परळी जंक्शन हे स्टेशन लागलं आणि या स्टेशनवर तिला भूक लागली म्हणून ती जेवणासाठी उतरली, कारण की या ठिकाणी इंजन बदलतं आणि त्या ठिकाणी बराच वेळ रेल्वेला लागतो, तेवढ्या वेळात त्या ठिकाणी तिचं जेवण होईल ते असं तिला वाटत होतं, म्हणून ती परळी रेल्वे स्टेशनवर उतरली आणि उतरल्यानंतर जवळच्याच हॉटेलमध्ये जेवायला गेली। हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक तृतीयपंथी व्यक्ती आली, त्या व्यक्तीचं नाव पूजा होतं। पूजा त्या 20 वर्षीय महिलेला भेटली। कुठून आला आहात, कुठं जायचं आहे, काय चाललं आहे, काय नाही, इथं कसं काय, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली। आता या महिलेनं त्याला बोलायला सुरुवात केली, दोघी जणींचं बोलणं सुरू झालं। मग त्या प्रवासामध्ये असलेल्या महिलेनं सांगितलं की मी मुंबईमध्ये घरकाम करत होते, पण तिथलं काम आता सुटलेलं आहे, आता मूळ गावी कामाच्या शोधामध्ये जात आहे। मग त्या पूजानं सांगितलं ठीक आहे, कामाची काही चिंता करू नको, काळजी करू नको, माझ्या संपर्कामध्ये काही व्यक्ती आहेत, ते तुला नक्कीच काम देतील, राहण्याची व्यवस्था करतील आणि पैसेसुद्धा चांगले देतील। मग आता ही जी महिला आहे तिला वाटलं आता बरं झालं बाबा, वाटेमध्येच आपलं काम मिळालं म्हणून घरी जायची सुद्धा गरज पडली नाही। तिनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या तृतीयपंथी पूजानं तिच्या 2 साथीदारांना फोन केला। एकाचं नाव होतं सतीश, दुसऱ्याचं नाव होतं मोहसिन। असे दोघं जण परळी रेल्वे स्टेशनवर आले आणि रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्या 20 वर्षीय महिलेला आणि त्या तृतीयपंथी व्यक्तीला घेऊन मोटारसायकलवरून त्या परळी रेल्वे स्टेशनवरून आस्वलांबा परिसरामध्ये गेले आणि आस्वलांबा परिसरामध्ये या दोघांचा आणखी एक साथीदार होता, भागवत त्याचं नाव होतं, त्याच्या रूमवर घेऊन गेले। आता रूमवर घेऊन गेल्यानंतर त्या महिलेला त्या ठिकाणी कोंडून टाकलं, डांबून ठेवलं आणि तिघा जणांनी बारीबारीनं त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं। आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी चालू होता आणि हा प्रकार वारंवार घडत होता, पण मात्र त्या महिलेला
काय करावं काय नाही समजत नव्हतं. तिच्याकडं मोबाईल होता का नव्हता हा सुद्धा प्रश्न आहे, कारण की तिनं घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण मात्र त्या परिसरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यानं तात्काळ जवळच्या पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की इथं असा एक प्रकार घडतोय, या ठिकाणी एका महिलेला आणलेला आहे, डांबून ठेवलेला आहे. पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि त्या घटनास्थळी ज्या ठिकाणी तरुणीला कोंडून ठेवलं, डांबून ठेवलं, पोलिसांनी धाव घेतली आणि त्या ठिकाणाहून त्या 20 वर्षीय महिलेची, तरुणीची सुटका केली आणि त्या 3 आरोपींना ताब्यात घेतलं. पण मात्र त्या महिलेला तिथं आणणारी जी तृतीयपंथी पूजा होती ती मात्र त्या ठिकाणाहून फरार झालेली आहे, पसार झाली आहे. पोलिसांनी 3ही आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू केली आहे. तर ती जी फरार पूजा आहे तिचा शोध पोलीस घेत आहेत. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात. एका महिलेला कामाचं आश्वासन देऊन रूमवर नेऊन नको ते कृत्य 3 जणांनी तिच्यासोबत केले आणि तिच्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार घडल्यामुळं परळीमध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे. आता एकामागे एक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत असल्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे. त्यामुळं महिलांनी, मुलींनी, तरुणींनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणी काय प्रवासामध्ये खायला देत असेल, ओळख वाढवत असेल तर त्यांच्यासोबत ओळख वाढू नये. कोणासोबत नोकरीचं आश्वासन घेऊ नये, लग्नाचं आश्वासन घेऊ नये, पैशाचं आश्वासन घेऊ नये. नाहीतर मग कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.